सांगली झेडपीमध्ये 34 मतांनी गेम फिरला। महाविकास आघाडीचा झेंडा फडकला। अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही पदांवर कब्जा। सांगली जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसच्या ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे। सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत अखेर महाविकास आघाडीने बाजी मारली आहे। अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचा पराभव करत जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकवला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या संगीता पाटील यांची अध्यक्षपदी तर काँग्रेसचे ऋषिकेश लाड यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। एकूण 61 सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेत विजयी उमेदवारांना 34 मते मिळाली। ही निवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली होती। मतदानादरम्यान राजकीय समीकरणे वेगाने बदलली। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटची दोन्ही मते भाजपच्या पारड्यात पडली। मात्र शिवसेना शिंदे गटाचे 2 सदस्य तटस्थ राहिल्याने भाजपचे गणिते बिघडली। परिणामी महाविकास आघाडीने बहुमताचा आकडा गाठत विजय